डीजीसीए आणि व्हीएसआर नावाची जी काही कंपनी आहे यांच्यामध्ये स्नेहबंध आहे, साटलूट असल्याचा आरोप हा रोहित पवार यांनी केला आणि सातत्यानं त्यांनी थेट भाष्य जरी केलं नसलं तरी कुठल्या राजकीय नेत्याचा या जर हा घातपात असेल तर कुठल्या राजकीय नेत्याचा या घातपातामागे हात होता हे अजूनही स्पष्ट होत नाही, केवळ शंका उपस्थित केली जाते। या अगोदर प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना बायरोड बारामतीला अजित पवारांना जायचं होतं, पण प्रफुल्ल पटेलांमुळे त्यांना थांबावं लागलं। कुठल्या तरी फाईलवरती सही करण्यासाठी तुम्ही थांबून जा असं प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना सांगितल्यानंतर मग बायरोड जाण्याचा प्लॅन हा कॅन्सल झाला आणि त्यांना विमानानं अगदी पहाटे निघावं लागलं होतं। तो फोन प्रफुल्ल पटेलचा असल्याचं सुद्धा आता स्पष्ट झालं, कारण प्रफुल्ल पटेल यांनी त्या बाबतीत स्वतः माहिती दिलेली आहे। पण तो फोन शेतकऱ्यांच्या कामासाठी होता, कुठल्याही खासगी कामासाठी नव्हता असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। आता या ब्लॅक बॉक्स बाबत शंका निर्माण झाली। ब्लॅक बॉक्स मोठ्या आगी आणि धक्क्यांनाही म्हणजे ती तग धरण्यासाठी सक्षम असतं। ब्लॅक बॉक्स प्रचंड उष्णता असेल किंवा काहीही विमानाचा अपघात झाला आणि विमान जळालं जरी असलं तरी सुद्धा ब्लॅक बॉक्स मात्र जिवंत राहतो। हा ब्लॅक बॉक्स मुळात खराब कसा झाला असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे। केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पदावरून दूर हटवा अशी त्यांनी मागणी केली। तपास पूर्ण होईपर्यंत मंत्र्यांना पदावरून दूर करावं अशी त्यांची मागणी आहे। आंतरराष्ट्रीय किंवा स्वतंत्र चौकशीची मागणी केली। तपासात पारदर्शकता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय विमान सुरक्षा संस्थांचा सहभाग असावा असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि मुळात हा सगळा तपास अहवाल जेव्हा तुमच्या हातामध्ये म्हणजे तो पूर्ण तयार होईल तेव्हा त्या तपास यंत्रणांना सुद्धा प्रश्न विचारण्याची एक मुभा पाहिजे आणि त्यासाठी एक कमिटी स्थापन करायला पाहिजे। त्यात विरोधी पक्ष नेता देशाचा, काही तज्ञ माणसं, काही अजित पवार गटातल्या नेत्यांचा समावेश असावा आणि एक्सपर्ट लोकांनी त्यांना प्रश्न विचारावे असंही त्यांनी म्हटलं होतं।